कल्पना करा, समुद्रात एक अरुंद पण अत्यंत महत्त्वाचा मार्ग, फक्त 33 किलोमीटर रुंद, पण जगाच्या गाड्या, कारखाने, विमानं सगळं या एका मार्गावरच अवलंबून आहे। हा मार्ग म्हणजे हॉर्मोजची सामुद्रधुनी, पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडणारा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी रस्ता। दररोज जगाच्या 25% कच्च्या तेलाचे टँकर याच सामुद्रधुनीतून जातात आणि हो, भारताच्याही तब्बल 40% तेलासाठी याच मार्गाचा वापर होतो। म्हणून जेव्हा इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव संसदेत मंजूर केला तेव्हा जगभर खळबळ उडाली आणि भारतात एक भीती निर्माण झाली की पेट्रोल डिझेल महागणार का। तर घडलं असं की 22 जून 2025 अमेरिका इराणच्या 3 अणुउत्पादन केंद्रांवर हवाई हल्ले करते, नतान्स, फोर्डो आणि इस्फहान। या हल्ल्यांमुळे संतप्त झालेला इराण त्याच्या संसदेत ठराव मंजूर करतो, हॉर्मोझ सामुद्रधुनी बंद करा। पण यासाठी अखेरचा निर्णय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद घेणार। आता प्रश्न उभा राहतो की मग भारताचं काय? जर सामुद्रधुनी बंद झाली तर तेलाच्या किमती 30 ते 50% पर्यंत वाढू शकतात। पेट्रोल 120 रुपये प्रति लिटरच्या पुढेही जाऊ शकतं। वाहतुकीचा खर्च वाढेल आणि त्याचा फटका पडेल। अन्नधान्य, औषधं आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंवरही याचा परिणाम होऊ शकतो। पण भारत पूर्णपणे हॉर्मोझवर अवलंबून आहे का? तर नाही। आज भारत दररोज 5.5 दशलक्ष बॅरेल तेल वापरतो, त्यापैकी फक्त 2 दशलक्ष बॅरेल हॉर्मोझ मार्गाने येतात। बाकीचं तेल येतं रशिया, अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि ब्राझीलमधून। भारत सरकारने आधीच याबाबत पावलं उचललेत। भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणालेत की आपल्याकडे अनेक आठवड्यांचा तेल साठा आहे। पुडूर, विशाखापट्टणम आणि मंगळुरू येथेही भारताचे धोरणात्मक तेल साठे तयार आहेत। शिवाय आपले तेल कंपन्या पर्यायी मार्गाने देखील तेल आणत आहेत, जसे की केप ऑफ गुड होप मार्ग। हो, यात 7 ते 13 दिवस जास्त लागतील आणि खर्चही वाढेल, पण पुरवठा थांबणार नाही। जून 2025 मध्ये भारताने रशियाकडून दररोज 2.16 दशलक्ष बॅरेल तेल आयात केलं होतं। मग इराण सामुद्रधुनी बंद करू शकेल का? तर ते इतकं सोपं नाहीये। हॉर्मोझ सामुद्रधुनीत 2 शिपिंग लेन आहेत, त्यांना बंद करणं म्हणजे मोठं लष्करी ऑपरेशन आणि हे केल्यावर अमेरिका, सौदी अरेबिया आणि इतर देश ताबडतोब प्रतिसाद देतील। शिवाय चीनसारखे मित्र राष्ट्रही नाराज होतील, ज्यामुळे इराणच्या व्यापारावरच गदा येऊ शकते।